अश्विन महिन्याच्या चतुर्दशीला छोटी दिवाळी अर्थात नरक चतुर्दशी साजरी केली जाते। नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांना पिडणाऱ्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने संहार केला, म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी हे नाव पडले। नरकासुराने स्वर्ग पृथ्वी जिंकून 16,100 राजकन्या कैद केल्या। तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह युद्धास उतरले। भयंकर युद्धानंतर सत्यभामेच्या बाणाने नरकासुराचा वध झाला। मरताना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये। कृष्णाने त्याला तथास्तु म्हटले। तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो। या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगल स्नान व दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला। तसेच नरकासुराच्या निपाताचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ चिरडून त्याचा रस कपाळाला लावतात। या दिवशी घरातील देवांना देखील पंचामृत स्नान व अभिषेक करून अत्तर लावून उष्णोदकाने स्नान घालतात। गोड पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून पणत्याही पहाटेच लावल्या जातात। सर्वत्र सुख समृद्धी यावी म्हणून अंगणात तुळशीपुढे देवासमोर एक पणती लावतात। फटाके, आतषबाजी, रंगरांगोळ्या, मिठाई, आनंद आणि थंडीची चाहूल या वातावरणामुळे दिवाळीची रंगत आणखीनच चढत जाते।